ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार सुरू होते। मुंबईच्या विलेपार्लेत स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबियांसह अनेक सिने अभिनेत्यांनी अंत्यसंस्काराला लावली उपस्थिती। जिथे 50% अधिक आरक्षण मर्यादा ओलांडली जात नाही अशा 288 पैकी 233 नगरपालिका नगरपंचायती निवडणुका 2 डिसेंबरला घेऊ द्याव्यात। राज्य निवडणूक आयोग कोर्टात बाजू मांडण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांचा मुंबईतल्या जवळपास 100हून अधिक कॉलेजच्या 7500हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद। पालिका निवडणुकीत भाजप 40% तरुणांना तिकीट देणार। युथ कनेक्ट कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। सोलापुरातील अनगर नगर पंचायत निवडणुकीत अर्ज बाद झाल्यानं राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंची न्यायालयात धाव। अपिलावर सोलापूर जिल्हा न्यायालयात उद्या सुनावणी। सोशल मीडिया वापरून टीका करणाऱ्या मंत्री जयकुमार गोरेंना आमदार रोहित पवारांचं उत्तर। गोरे कदाचित मोदी आणि भाजप नेत्यांबाबत बोलले असतील, रोहित पवारांचं प्रत्युत्तर। जामखेडमध्ये काँग्रेसनं वेगळी भूमिका घेतल्यानं आमदार रोहित पवारांची नाराजी। जामखेडमधील काँग्रेस भाजपची बी टीम असल्याचा आरोप। राम शिंदे आणि भाजपला मदत होण्यासाठी काँग्रेसनं उमेदवार दिल्याचा दावा। बीड नगरपालिकेत पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष, कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पळपुटेपणा केला। विजयसिंग पंडित यांची योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका। मुनगंटीवारांनी जनतेला धमकावलं, यातच आमचा विजय। चंद्रपूर नगरपरिषदेतील काँग्रेस उमेदवाराचं प्रत्युत्तर। काँग्रेस नगरसेवक निवडून येईल त्या वॉर्डातील नागरिकांनी काँग्रेसकडूनच विकास मागावा असं मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलं होतं। अमरावती जिल्ह्यात काँग्रेसनं आपल्या पक्षाचा झेंडा मुस्लिमांकडे दिला। त्यांना मतदान जाणं म्हणजे काँग्रेसला मतदान जाणं। अचलपूरमधील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान नवनीत राणांचं वक्तव्य। कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा, तुमची सर्व कामं होतील। डोंबिवलीत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। कल्याण डोंबिवली महापालिका स्वबळावर लढवण्याचे रवींद्र चव्हाणांचे संकेत। येवल्यात माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला। विकास कामांच्या बळावर राजेंद्र लोणारी निवडून येतील, समीर भुजबळ यांना विश्वास। धाराशिवमधील कळंब शहरात पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा। भाजप उमेदवाराला पैसे वाटताना रंगेहात पकडल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप। आम्हाला अंधारात ठेवायचं आणि युती तोडायची हे भाजपचं प्लॅनिंग होतं, धाराशिवचे शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील यांचा आरोप। तर भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांना शिवसेना ताकद दाखवणार, सुधीर पाटलांचं थेट आव्हान। अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गद्दारी केली। भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा आरोप। गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, निलंगेकरांचा घणाघात। कराड नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांच्या विरोधात। भाजपला शह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीच्या माध्यमातून एकत्र पॅनल करून उमेदवार उभे केले। बुलढाण्याचे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला। आपली लढाई भाजपला उपऱ्या गटाशी असल्याचं गायकवाडांचं म्हणणं, तर ओरिजिनल भाजप आपल्यासोबत असल्याचा दावा देखील गायकवाड यांनी केला। एकनाथ खडसेंच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला उल्हासनगरमधून अटक। मोहम्मद बिलाल अब्दुल रजाक चौधरी असं आरोपीचं नाव। चोरीच्या एका दुसऱ्या प्रकरणात अटक केल्यावर आरोपी खडसेंच्या घरातील चोरीत सहभागी होता अशी बाब समोर आली। डॉक्टर गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी पती अनंत गर्जेला मुंबईतील वरळी पोलिसांकडून अटक। अनंत गर्जेला 4 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवळे गावात अंत्यसंस्कार। अनंत गर्जेच्या अटकेची माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनं तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले। श्रीमंताला मुलगी देऊ नका, गौरी पालवेच्या वडिलांचं आवाहन। तुमच्या मुली गरिबाला द्या, मुलींना न्याय द्या असं आवाहन त्यांनी केलं। डॉक्टर गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी फॉरेन्सिक आणि पोलिसांचं पथक अनंत गर्जेच्या वरळीतील न्यू बीडीडी चाळीतील निवासस्थानी दाखल। घरात जे पुरावे सापडतील ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले जाणार। पुण्यातील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच। पुण्याहून बंगळुरूच्या दिशेनं जाणाऱ्या 4 चाकी कारनं डिवायडरला दिली धडक। चालकानं मद्यप्राशन केलं होतं अशी माहिती। पालघरच्या बोईसर जवळ असलेल्या
परनाळी इथे 2 गटात तुंबळ हाणामारी, साने गुरुजी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीवेळी वाद, पोलिसांसमोरच 2 गट भिडले, 3 ते 4 जण गंभीर जखमी. वाहतुकीचं नियमन करत असलेल्या वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकानं 20 फुटांपर्यंत फरफटत नेलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील महावीर चौकातली घटना. रिक्षा चालकानं पळून जाण्याच्या नादात एका दुचाकी स्वारालाही दिली धडक. वर्ध्याच्या तळेगाव आष्टी रोडवर ट्रॅक्टरला लागून असलेल्या टँकरला एका 4 चाकी वाहनाची धडक. यात दोघांचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. पुण्यात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांचा नागरिकांसमोरच चोप. गुडघ्यावर चालायला लावून काढली धिंड. आरोपींनी फुरसुंगी परिसरात 20 ते 25 गाड्यांची तोडफोड केली होती. कोल्हापुरातील तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन. विमानतळाशेजारील रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन. विमानतळ विस्तारीकरणात रस्ता बंद झाल्यानं वाहतुकीसाठी अडचण येत असल्यानं आंदोलन. विमानतळाशेजारील रस्ता खुला करा या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलक आक्रमक. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. नागरिकांचा बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न. नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग. आगीत डेकोरेशनचं सर्व साहित्य जळून खाक. परिसरात आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ. नागपुरात महापालिकेची आपली बस सेवा बंद. प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप. अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संलग्नित कामगार संघटनेचा आंदोलनाला पाठिंबा. सांगलीच्या चांदोली अभयारण्यात सोडले 79 चितळ. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चॅरिटेबल ट्रस्टमधील वन्यजीव व्यवस्थापन कराराअंतर्गत हे चितळ सोडण्यात आले. वर्ध्याच्या भोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघाचं दर्शन. वाघाचा मुक्त संचार. काही पर्यटकांकडून कॅमेऱ्यामध्ये चित्रित. भोर व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांचा ओढा. कांद्याला मिळणारा अत्यल्प भाव, वाहतूक खर्च आणि भावाची अनिश्चितता. निराशेतून अक्कलकोट तालुक्यातील खानापूर येथील शेतकरी रविकांत कुकरेंनी कांदा पिकावर फिरवला रोटर. कप परेड ते आरेपर्यंत जाणाऱ्या भुयारी मेट्रो 3 मध्ये दिव्यांगांना 25% सवलत मिळणार. दिव्यांगांच्या संघटनेने मेट्रो 3 मध्ये तिकिटाच्या दराच्या सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. दिल्ली पाठोपाठ मुंबईची हवा विषारी. गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीत. मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची चिंता. महाराष्ट्रातील पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काल नागपूरच्या जवळच्या जामसावळी इथल्या श्री हनुमान मंदिरात जाऊन विधिवत पूजा केली. मंदिर संस्थांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. रश्मी शुक्ला यांनी जामसावळी इथल्या भाविकांसाठीच्या विविध सुविधांची माहितीही घेतली. अमित ठाकरेंवरील कारवाईच्या निषेधार्थ ठाण्यात मनसैनिकांनी लावले व्यंगात्मक बॅनर. बहारे सरकार अजब तुझा न्याय. 1800 कोटींचा जमीन घोटाळा करणाऱ्या पार्थ पवारांना क्लीन चिट आणि छत्रपतींचा सन्मान करणाऱ्यांवर गुन्हा, अशा आशयाचा बॅनर. नागपुरातील हिवाळी अधिवेशन पूर्वतयारीच्या कामावर कंत्राटदारांनी टाकलेला बहिष्कार मागे. थकीत रक्कम देण्याच्या सरकारच्या आश्वासनानंतर कंत्राटदारांकडून काम सुरू. अयोध्येत राम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी. शिखरावर फडकवण्यात येणारा 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा ध्वज मंदिर परिसरात दाखल. संपूर्ण शहराला विद्युत रोषणाई. एसआयआर ही सुधारणा नसून लादलेला जुलूम. राहुल गांधींची घणाघाती टीका. एसआयआरच्या अंमलबजावणी दरम्यान गेल्या 19 दिवसांमध्ये 6 राज्यांमध्ये किमान 16 BLOंचा मृत्यू. यापैकी 2घांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाला तर किमान 4घांनी आत्महत्या केल्याचा राहुल गांधींचा आरोप. माओवाद्यांच्या स्पेशल झोनल कमिटीचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील माओवाद्यांची सामूहिक आत्मसमर्पणाची इच्छा व्यक्त. चर्चेसाठी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतची मुदत मागितली. उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांचं केंद्रीय नेतृत्वावर दबावतंत्र. मुख्यमंत्री पदावरून DK समर्थक आमदार आक्रमक. कर्नाटकात काँग्रेस सरकारमध्ये फूट पडण्याची चर्चा. दिल्लीत झालेल्या निदर्शनादरम्यान नक्षलवादी हिडमाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. या प्रकरणी पोलिसांनी अनेक आंदोलकांना घेतलं ताब्यात. दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाच्या दरम्यान ही घोषणाबाजी करण्यात आली. गाझातील परिस्थिती पुन्हा बिघडली. युद्धबंदी असूनही इस्रायल गाझावर हवाई हल्ले करत असल्याचा दावा. आतापर्यंत अनेकांचा मृत्यू. 10 ऑक्टोबरला शांतता करार झाला होता. महिनाभराच्या शांततेनंतर इस्रायलच्या लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये हवाई हल्ला. हिजबुल्लाचा टॉप कमांडर हेथम
तबतबाई हवाई हल्ल्यात ठार. व्हिएतनाममध्ये पावसाचा कहर, पुरामुळे मृतांचा आकडा 102 वर. 12हून अधिक जण बेपत्ता. व्हिएतनामच्या सेंट्रल हायलँड्स परिसरात मुसळधार पावसानं मोठं नुकसान. थायलंडमध्ये निसर्गाचा प्रकोप, मुसळधार पावसात रस्ते जलमय, अनेक घरं गाड्या पाण्याखाली. पूरपरिस्थितीमुळे अनेक भागात आपत्कालीन परिस्थिती. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनानं लग्नासंबंधीच्या सगळ्या पोस्ट केल्या डिलीट. वडिलांची तब्येत बिघडल्यानं लग्न सोहळा पोस्टपोन. मात्र सोशल मीडिया पोस्ट डिलीट केल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.